हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग याच्यासाठी आपण 4 दिवस झाले व्हिडिओ नव्हत्या बनवल्या. म्हणजे मीच ठरवलं होतं का मी 4 दिवस व्हिडिओ नाही बनवणार आणि आज व्हिडिओ शूट करतोय. आपण मागे आई गावदेवी पालखी सोहळ्याची पण व्हिडिओ टाकली आणि भरपूर जणांनी बघितली पण, आणि त्याच्यामध्ये काही आपले एवढे सबस्क्रायबर वाढले नाही. बघितली तर भरपूर जणांनी, आपल्या जवळचीच माणसं होती. काही काहींना समजतही नसेल कसं सबस्क्राईब वगैरे करतात, पण ठीक आहे. मला पण एक समजलं का आपण जे करतोय त्याच्यामध्ये कोणाला काही फरक नाही पडत. आपण ना इथनं उडी मारली आणि जाऊन कोरड्या विहिरीत उडी मारली तरी कोणाला फरक नाही पडणार. तुझं काम करत राहा, एवढंच याच्यामधून मला समजलं. आणि 4 ते 5 मिनिटाची का होईना डेलीची व्हिडिओ मला पण आता बनवावीच लागेल. याच्यासाठी नाही का काहीतरी करून दाखवत आहे, याच्यासाठी नक्कीच करेन का लाईफमध्ये म्हणजे थोड्याफार आठवणी का होईना. डेलीच्या डेली काय असं आपण आपल्या आठवणी नाही करू शकत, पण 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ जर मी डेली बनवत गेलो तर कुठे ना कुठे माझ्या पण आठवणी तयार होतील आणि त्या मी युट्यूबवर टाकत जाईल. काय बोलू, इथनं निघावं लागेल मला, कारण की इकडनं ना गाड्या वगैरे पण चालतात आणि गाड्यांचा पण आवाज जास्त येतो त्याच्यामध्ये. व्हिडिओ बनवताना अशा गाड्या वगैरे येतात. थोडा आता ठरवलंय का माणसांमध्ये पण बोलायची हिंमत करायची. घाबरून ना काय होत नाही, कोणाला काही घंटा फरक पडत नाही आपल्याबद्दल. आपल्या मनामध्ये जी भीती आहे का कोणीतरी बघते आपल्याला काहीतरी बोलून, कोणाला काही फरक पडत नाही. आणि म्हणूनच 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ बनवायचा मी पण एक निर्णय घेतलाय. डेली 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ बनवायची आणि आपलं जे काम आहे युट्यूबवर टाकायचं ते करत राहायचं. सक्सेस मिळेल नाही मिळेल, पण आठवणी मात्र नक्की तयार होतील माझ्या. 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ कशी पण तयार होते, कारण की दिवसातून 24 तास असतात आणि 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ आपण कशी पण तयार करू शकतो. आता जर मी चाललोय कामावरच, गाडी इकडे लावले आणि थोडं समजून घ्या. आपले जे सबस्क्रायबर असतील ते आपल्याला बघत असतील, कारण की आपण कामावरच जास्त जातोय तर आपले व्हिडिओ पण कामावरच बनतील. गाडीचा आवाज येत असेल तुम्हाला, आता पुन्हा एक गाडी गेली, कारण की आपण असतोय 12 तास ते आपले कामावर असतात आणि या जायचे 2 तास, म्हणजे 14 ते 15 तास आपले कामावरच जातात. म्हणून थोडीफार कामाची व्हिडिओ तर येणारच आहे, तेवढं तुम्ही समजून घ्या. माझी शायनी इथे लागले आणि आता निघतोय कामावर. तर कामावर गेल्यावर भेटतोय, काहीतरी नाही पण भेटणार, कारण की आपण जिथे जिथे जाऊ, जिथे थोडंफार चांगलं वाटेल आपल्याला, आपण तिथलेच व्हिडिओ शूट करू. आणि ते 4 ते 5 मिनिटाची व्हिडिओ करायला भरपूर झालं. कशी आहे नदी मग मागची, थोडा नदीचा आनंद घ्या, मग इथून पुढे निघूया आपण. कशी वाटली तुम्हाला नदी? हा ब्रिज बांधायच्या अगोदर ना पाऊस नसला का तिथून खालून रस्ता होता खालून, पण हा ब्रिज झाल्यापासून सर्व या ब्रिज पासूनच झालं. नाहीतर पावसाळ्यात हा रस्ता बंद असायचा. चला मग निघतोय कामावर मी पण. पोचलेला आहे आता कामावर आणि जाऊन बघतोय गाडीत चावी वगैरे आहे का नाही. कोणीतरी गाडी हलवली आपली इथनं, कोणीतरी बघत असेल गाडी लावायला. दरवाजा पण खुलत ठेवलं आपल्या गाडीचं. कोणतरी आला असेल म्हणजे गाडी लावते मी टॉपला यायची, काय लावली नाही. आता आपणच नेऊन लावूया.
कामावर आलो तर काम करावं लागेल. ठीक आहे. मित्रांनो, आपण ना गाडी भरून निघालेले आहेत आणि आलेले आहेत. आता आपण आपली गाडी खाली करायला, जिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे. समोर बघू शकता किती पाणी साचलं आहे. आणि जो इथे समोर या गाडीच्या समोर जो गाला दिसतोय ना, तो आहे बंद. तो उचकणार आहे दुपारी 1-1:30 वाजता. तर इथे येऊन आम्ही थांबलोय आता. ते गाला उचकल्यानंतरच खाली करणार आहेत. तर म्हटलं टाईम भेटला आपल्याकडे तर आपण व्हिडिओ बनवून घ्यावी थोडी. कारण की आपण कामावर आलोय तर कामामध्ये व्हिडिओ नाही बनवत. जेव्हा आपल्याला कामाव्यतिरिक्त वेगळा वेळ भेटतोय, आता समजा इथे आपल्याला 2-3 तास थांबायचे तर लगेच आपला मोबाईल घ्यायचा आणि व्हिडिओ बनवून मोकळं आहे. आता इथे थांबलोय आम्ही. आता बघूया किती टाईम होतोय. म्हटलं पुढे जाऊन आपल्याला टाईम भेटतो नाही भेटतो तर मग आपण व्हिडिओ आता शूट करू आणि एंड पण आताच करून टाकू. तर मी माझ्या मित्रांना एवढंच सांगेन का तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील किंवा नसतील, पण तुम्हाला असं वाटत असेल का आपल्यातला एक मित्र काहीतरी करतोय तर त्याला पुढे जाऊन दे, म्हणूनच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थोडंफार सपोर्ट करा. येत्या काळात आपले पण चांगले चांगले व्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. चला तर मग बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.